प्रत्यक्ष लढाई? पण अशी प्रत्यक्ष लढाई करायला आपला कोणी प्रतिस्पर्धी पण नाही, कोणी शत्रू नाही, मग कुणाबरोबर युद्ध करणार? द्रोणाचार्यांच्या पोटात असलेली गोष्ट या निमित्ताने ओठात आली. म्हणाले, आपली परवानगी असेल तर मी राजपुत्रांना घेऊन द्रुपद राजावर स्वारी करतो. साम्राज्य विस्तारासाठी युद्ध करण्याची सम्राटांना परवानगी असतेच. भीष्माचार्यांना पटले. त्यांनी होकार दिला आणि द्रोणाचार्यांनी राजपुत्रांना घेऊन द्रुपदवर जोरदार हल्ला चढविला. त्याचे उत्तर देण्याचा द्रुपदने प्रयत्न केला खरा, पण अर्जुनाच्या बाणापुढे त्याचे काही चालले नाही. त्याला पराभव स्वीकारावा लागला. द्रुपद राजाला राजकुमारांनी बंदिवान बनविले आणि द्रोणाचार्यांपुढे उभे केले. द्रुपदा, आता कोठे गेली तुझी श्रीमंती आणि तो अहंकार? मी म्हणालो होतो परत येईन तो माझा सूड पूर्ण करण्यासाठी. द्रुपद शर्मेने मान खाली घालून उभा होता. अपमानाने त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. द्रुपदा, तुला ऐश्वर्याचा माज चढला होता नाही? आता कोठे आहे तुझे ऐश्वर्य? ते आता माझ्या मालकीचे बनले आहे. अरे, लक्ष्मी ही चंचल असते. ती एका जागी कधी राहत नाही. म्हणून तिचा अहंकार बाळगणे व्यर्थ असते. आठवतात तुला त्यावेळचे तुझे शब्द? मला दरिद्री म्हणून हिणवत होतास. आता तू कोण आहेस? दरिद्री तर आहेसच, पण तू या क्षणी माझा दास आहेस. दास हे शब्द द्रुपदाच्या डोक्यात तीरासारखे घुसले. नियतीने उगवलेल्या या सूडावर त्याच्या मनात प्रतिसूड निर्माण होत होता. तो मनात म्हणत होता, द्रोणाचार्या, तू माझ्यावर विजय मिळविला असलास तरी मी या अपमानाचा परत बदला घेईन. द्रुपद अपमानाने जळत होता. द्रोणाचार्य मात्र शांत झाला होता. त्याचा सूड आता पूर्ण झाला होता. मी तुझ्या राज्याचा आता राजा झालो असतो, पण माझ्या मनात ते नाही. माझ्या अपमानाचे उट्टे काढण्यासाठी मला तुझ्यावर हल्ला करावा लागला. हे तुझे राज्य तुला घे, ही लूट घेऊन मी हस्तिनापुरात जात आहे. असे म्हणून प्रचंड संपत्ती घेऊन द्रोणाचार्य हस्तिनापुरात आले. द्रुपदचे राज्य त्याला परत केले गेले. राज्य मिळाले तरी मनातील अपमानाचा सूड गेला नाही. ती आग तशीच मनात धगधगत राहिली. द्रोणाचार्याचा बळी घेतल्याशिवाय ती पूर्ण होणार नव्हती. मध्ये काही वर्ष गेली. कौरव आणि पांडव यांचे बिनसले होते. पांडवांचा होणारा उत्कर्ष दुर्योधनाला बघवत नव्हता. त्यांची धुसफूस सुरू झाली. राज्याच्या वाटण्या होण्याची वेळ आली. दिवसेंदिवस दुर्योधनाची महत्त्वाकांक्षा वाढत होती. राजकारभाराची सूत्रे त्याच्या हाती येत चालली होती. प्रत्येक कामात मनातून धृतराष्ट्राची त्याला संमती असल्यामुळे दुर्योधन बेफाम बनत चालला होता. त्याचा परिणाम कौरव पांडवांमधील दरी वाढण्यात होत होता. शेवटी व्हायचे तेच झाले. दोघांमध्ये उभी फूट पडली. पांडवांना इंद्रप्रस्थाचा भाग देण्यात आला